हे कोणाकरता केलं? जन्मोजन्मांतरी केली ही सूचना याची लागी व वसविले निर्जना बक्षिले फळमूळ प्राशिले जीवना हे त्याच्याच करता केलं आणि ते सहन करता करता साधिले अवीट निज सुख आम्हाला निज सुख साधलं निज सुख नाम परमात्मा सुख म्हणजे भगवंत आम्हाला ते मिळालं याचा आम्हाला आगळा वेगळा आनंद आहे का हो हे मिळवताना तुम्हाला खूप त्रास झाला तो बरे पण तुम्ही निर्धार चुकू दिला नाही कधीच नाही एक चरित्र सांगतो तुम्हाला सुंदर भावे काय झालं जगन्नाथपुरीला पंढरपूरला जशा दिंड्या जातात तसेच जगन्नाथपुरीला दिंड्या जाण्याची पद्धत जगन्नाथपुरीच्या दिशेने दिंड्या निघाल्या आणि त्या दिंडीमध्ये तुम्ही बोर नाही झाले सजन महाराज नावाची वारकरी दिंडी सवय सजन महाराज दिंडीत लागले मजल दर मजल मुक्काम दर मुक्काम करत 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 भगवान जगन्नाथाच्या दिशेनं प्रवास चाललेला जगन्नाथाच्या दिशेनं ती दिंडीत चाललेली एका गावामध्ये मुक्काम झाला मुक्ताबाईच्या पालखीमध्ये काही गावं अशी आहेत की जिथं छोटी गावं आहेत माणसं वारकरी वाटले जातात 2 वारकरी 4 वारकरी 10 वारकरी अशा वारकऱ्यांची वाटप होती ते दिंडीची वाटप झाली संध्याकाळ झाली लोक सगळे वारकऱ्यांना घ्यायला आले एक व्यक्ती आला सजन महाराजांना म्हटलं तुम्ही माझ्याकडे आरामाला चला 2 घास जेवण करा झोपा सकाळी तुम्हाला काकड्याला आणून सोडतो बरोबर हरकत नाही सजन महाराज त्याच्याकडे गेले 2 घास जेवण केले पडल्या पडल्या त्यांना झोप लागली दिवसभर चालून माणूस थकून जातो भोकना मागे चबाना निधना मागे बिछाना जिच्या हातात दिवसभर रिमोट आहे ती बाई रात्री नीट झोपत नाही ते मुझे नींद आना ना मुझे चैन आना असं काय तू कापूस याच्या मग कशी नींद आना आहे 3 दिवस झोपशील कष्ट माणसाला झोपवता झोपले सजन महाराज वारकरी देवासारखा म्हणून त्यांच्या सगळ्या व्यवस्था घरमालकाने केला 12-12:30च्या सुमारास त्या घराची मालकीन उठली सजन महाराजांकडे आली आणि म्हटली महाराज तुम्ही घरात आले तेव्हापासूनच माझा डोळा तुमच्यावर होता तुम्ही माझा स्वीकार करा अगं तुझा नवरा झोपलाय करा जरा लाज धरत येते माझा स्वीकार करा म्हणते आग लाव तुझ्या सौंदर्याला नवरा झोपला माझ्याकडे इथे उठवायला म्हणजे माझ्या नवऱ्याचा धाक आहे तुम्हाला आहे आत गेली पलंगा खालचा कोयता घेतला सजन महाराजांना आवाज देऊन एका कोयत्यात नवऱ्याचं मोंडकं धड आणि शिर वेगळं रक्ताचा पाठच बाहेर आला थर 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 लट 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 कापायला लागली सजन महाराज हर बाप रे रामकृष्ण वारकरी घाबरू नका आता माझा स्वीकार करा अगं जी बाई शरीराची भूक भागवण्याकरता आपल्या कपाळवरचं कुंकू पुसू शकते तिच्यासारखी नालायक बाई कोणती आहे जगात काय आम्ही तुझ्या आग लाव तुझ्या सौंदर्याला चुलीत घाल आम्हाला नको सांगू तिला वाटलं एक तर नवरा गेला आणि हा ऐकत नाही आता एकच पर्याय होता आरडाओरड करणं तिने आरडाओरड केली गाव गोळं झालं खूप मारलं सजन महाराज माणसं खऱ्या खोट्याचा निवाडा कधी करत नाही एखाद्याला याला दोषी म्हटलं माणसं सगळं गाव माणसं दुसऱ्याच्या जीवनाचे न्यायाधीश आहे स्वतःच्या जीवनाची वकील आहे दुसऱ्याला न्याय देऊन मोकळं होतं आणि स्वतःची वकिली करण्यात करू शकता म्हणा जाऊ दे सजन महाराजांना राजाकडे नेलं राजांना विचारलं काय घडलं पाहिलं आणि सांगितलं अरे याच्या चेहऱ्याकडे कोणी अपराध केलाय असं वाटत नाही आणि शिक्षा आता द्यावी लागेल याचा एक हात तोडून टाका हात पुढे केला सजन महाराजाचा हात तोडून टाकला डोळ्याला पाणी आलं सजन महाराज म्हणजे दिंडीत आलो हात तुटला अरे मग याच्यापेक्षा तर तेच बरं होतं आपण जे पहिले करू ते इकडे येऊन तकलीफ झाली त्रास झाला सजन महाराजांचा हात तुटल्यावर पण ते म्हणले आता काय करू एवढी जगन्नाथाची वारी करू आणि मगच आपलं जीवन त्या समुद्रात बहाल करून देऊ समर्पित करून देऊ एकदा जगन्नाथ डोळ्यानं पाहायचा माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन जाऊ टेकला लोक दिंडीत पुढे चालू द्यायचे नाही मागं काढून दिली दिंडीच्या मागे झाला मध्ये
वारकरी पाप केलं तुम्ही, महाराज मागे चाललेलं आपलं भजन करत 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 सजन महाराजांचा प्रभाव चाललेला. कोणी फळ दिला आनंद खायचं, कोणी पाणी दिलं प्यायला प्यायचं, कोणाच्या घरी जायचं नाही, कुठं झोपायचं नाही, कोणाकडे बोलायचं सुद्धा नाही. भगवान जगन्नाथानं हा होणारा अपमान पाहला आणि स्वतःचा रथ सेवकांकडे पाठवला आणि सांगितलं त्या सजनला घेऊन या. रथ आला महाराज जगन्नाथ भगवंताचा. वारकरी आले, म्हटलं का हो सजन, वारकरी कुठे सजन, आम्ही काढून दिलो दिंडीच्या बाहेर, पापी माणूस आहे काढून दिलं. आम्ही त्यांना घ्यायला आलो, पापी माणूस आहे, काय घ्यायला आले तुम्ही? म्हटलं घ्यायला आलो. अरे पापी माणसाला काय घेता? ते म्हटले तुम्ही सांगू नका, देवेंद्रजींचा आदेश आहे, फाईल बंद म्हणजे बंद. तुम्ही ठरवता का कोण पापी कोण पौर्णिमा? वरून आदेश आहे, तुम्ही फक्त सजन दाखवा. यांनी सजन दाखवला. आहे सजन, सजन बैस रथात बसवलं आणि घेऊन आले. रथात बसवून आणल्यानंतर त्या भगवान जगन्नाथाच्या चरणावर साष्टांग दंडवत घातलं, मिठी घातली भगवंताच्या पायाला. सजन ये बाबा, ये माझ्या जवळ यायचं नाही देवा, मला तुला प्रश्न विचारायचे. रथात बसवणारा तू आहे की हात तोडणारा तू आहे? रथात बसवणारे मीच आहे सजन, आणि हात तोडणारा मीच आहे. कस काय? हात तोडला तुझं कर्म आहे बाळा. तुझ्या समोरून गाय पुढं पडते, गायीच्या मागं कसाब पडतोय, कसाबाला गायीला मारायचंय. गाय पुढं पडत गेली, कसाबाला गाय दिसत नाही, तो आला तुझ्याकडे विचारतोय गाय कुठे? तू उजव्या बाजूला हात केला, त्या हाताच्या दिशेनं कसाब पुढे गेला, त्यानं गाय पकडली, गाय मारली. तू बोलला नाही सजन, पण गायीला मारायला तुझा हात जबाबदार होता. तुझा हात तोडणं तुझं कर्म होतं. बरा तोडला देवा, बरा तोडला देवा, बरा तोडला. कर्म तरी कळलं. अरे पण या हात तोडण्याच्या नादात त्या बाईनं तिचा नवरा मारला ना. नवरा नाही सजन, गायीनं कसाब मारला. मी जे करतो ते बरोबर आहे सजन, काळजी करू नको. ये माझ्या मांडीवर ये. मांडीवर बसवलं सजन महाराजांना आणि मांडीवर घेऊन त्या सजन महाराजांना भगवान म्हटले आता तुला बसायचंय. किती वेळ बसायचंय देवा? जोपर्यंत ती दिंडी येत नाही तोपर्यंत बसायचं. सारे आले त्यांनी पाव काही माणसं इकडे काँग्रेसचे दिसतात, तिकडे भाजपचे असतात, तिकडे भाजपचे दिसतात, वर काँग्रेसचे असतात. कार्यकर्ते इकडे भांडणं करणारे ते मुंबईला जाऊन म्हणतात मेलो बडा आता सुरेश ताकले पुढे आला बाबा. वारकरी म्हटलं गाडा याला आपण काढून दिला, पट्ट्या देवायला मांडीवर एकदम थेट. अरे बापरे, अरे देवा याला उतरो, हा पापी आहे, तुम्हाला माझं दर्शन पाहिजे? हो, आधी याच्या पाया याच्या पाय डोकं ठेवल्यावरच माझं दर्शन. सगळ्यांनी क्षमा याचना केली. ठरवू नका रे गुन्हेगार कोणाला, त्याचं कर्म मला माहिती, तुम्हाला नाही. माझं ठरलेलं गणित आहे. कर्मण्यवाधिकार असते माम फलेषु कदाचित्. जसं कर्म कर्मानु बंधे मनुष्य लोके, ते बांधलंय मी आणि सोडता तुम्ही का? मी ठरवे. सजन महाराजांना मांडीवर घेऊन भगवंतानं विचारलं तुला कसं वाटतंय आता? सजन महाराजांनी दिलेलं एकच उत्तर असावं असं मला वाटतं, आणि ते उत्तर म्हणजे क्षणभरी आम्ही सोशिले वाईट साधिले अवीट निज सुख. देवा का वजा केलं, सांडे मांडे मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची या मायेची सगळी साधनं वजा सांडी मांडी मागे केल्या बरोबरी. का ती दुःख देणारी होती, सुख देणारा एक तू आहे. अधिकची परी दुःखाची या, त्या दुःखाच्या साधनाला सोडलं आणि सुखाचं साधन असलेला, सुखाचा कष्ट करणारा परमार्थ वारकरी संप्रदायाची उपासना आम्ही धरली आणि ती उपासनेची काळ धरून आज मिळालं काय? साधिले अवीट निज सुख विठोबा टाळी वाजवा, मौली भजन करा, बोला विठोबा